महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून भाजपा सांस्कृतिक महोत्सव गुरुवार दिनांक 1 मे पासून 4 दिवस खारघरमधील सेक्टर 12 येथील गावदेवी मैदानावर रंगणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या महोत्सवात मनोरंजन, इतिहास, कला तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळ महोत्सवाचा संगम पाहायला मिळणार आहे। खारघर भाजप आयोजित या महोत्सवात गुरुवार दिनांक 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता 90 कलाकारांच्या संचासह महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रम पार पडला। यात आपल्या राज्याच्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य सादरीकरण केले। या महोत्सवात 4ही दिवस सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोल्हापूर, सातारा, वराडे, नाशिक, मुंबई, पुणेरी चविष्ट मिसळचे स्टॉल असणारा मिसळ महोत्सव तसेच इतिहास प्रेमींसाठी शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शनही असणार आहे। त्यांचा असा त्यांनी एक प्रोग्राम इथं सांस्कृतिक प्रोग्राम ठेवण्यात आहे। 3 मेला महाराष्ट्र देश या नावानं मुग्धा वैशंपायन यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम इथं होणार आहे आणि प्रथमेश आहे। रविवारी 4 मेला पुन्हा आणखी ग्रुप डान्स स्पर्धा इथं आयोजित करण्यात आलेली आहे आणि आता सर्वांना एक मानाचा रंगमंच असा इथं उपलब्ध करून दिला जाणार आहे। म्हणजे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, मिसळ महोत्सव आणि हा 4 दिवसाचा भव्य असा सांस्कृतिक महोत्सव हा इथं आयोजित केलेला आहे। भारतीय जनता पार्टी खारघर यांच्यावरती हा भव्य दिव्य असा प्रोग्राम जे सजावट इथे केलेला आहे, अगदी एंट्रीपासून त्या स्टेजपर्यंत आणि ठेवलेले कार्यक्रम असे महत्त्वाचे मोठे की सर्वांना मनाला एकदम अगदी आवडणारे असे आहेत आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद खारघर अशी मोठ्या प्रमाणात घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांना आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या खारघरच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। इतका भरगच्च मोठा भरगच्च स्टेज ही सर्व पाहिल्यानंतर असं वाटतंय की काहीतरी राज्याचा नव्हे तर राष्ट्रीय कार्यक्रम आहे अशा प्रकारचं तिथे सर्व वातावरण तयार केलेलं आहे। कार्यक्रमही तसेच त्याच दर्जाचे आहेत आणि त्याच्यामुळं सर्वांनी लाभ घ्यावा मी आयोजकांना आणि कलाकारांना त्याचबरोबर आपण सर्व त्याचा आस्वाद घेणारसुद्धा मनापासून अभिनंदन करतो तुमचे। तुम्हाला भावी काळामध्ये अशा महाराष्ट्राची जी लोकधारा आहे, महाराष्ट्रामधली संस्कृती आहे, ही शेवटी आपल्याला आयुष्यामध्ये मनापासून जन्मताच आपण ज्या याच्यामध्ये आहोत फार मोठा असा इतिहास आहे। आताच आपण महाराष्ट्र गीत ऐकलं त्याच्यामधून सुद्धा अंग पुलकित होण्यासारखं अशा प्रकारचे शब्द आहेत। हे फक्त शब्द फक्त भाषेपुरते नव्हे, मर्यादित फुलोरा नव्हे तर प्रत्यक्ष घडलेलं घडणारं अशा प्रकारचं इतकं मोठं मराठी मन आहे, इतकं मोठं महाराष्ट्राचं कर्तृत्व आहे, विविध भागामध्ये हे जाणवतं आणि आज जे कलाकार आहेत ते तुम्हाला त्या सर्व परस्परांचं संस्कृती दर्शन घडवणार आहे। पुन्हा एकदा आयोजकांना आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनोजिया, रिपोर्ट नवी मुंबई।